मुंबईसह उपनगरांना रात्रभर मुसळधार पावसानं झोडपलंय। कोकण पश्चिम महाराष्ट्रातही जोर कायम राहणार आहे। रत्नागिरीतही दमदार पाऊस सुरू आहे। दिवसभर संततधार राहण्याचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे। तर मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस सुरू आहे। तसंच आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि पुढील काही दिवस हा पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे। आपण पावसासंदर्भातली ही बातमी बघतोय। मुंबईसह उपनगरांमध्ये रात्रभरापासून जोरदार पाऊस सुरू आहे। अनेक सखल भागांमध्ये पाणी देखील साचल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज दिवसभर पावसाचा जोर असाच कायम देखील राहणार आहे। तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतोय। मुंबईमध्ये देखील मुसळधार पावसाला रात्रीपासून सुरुवात झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू आहे, मात्र काल रात्रीपासून मुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू असल्याचं दिसतंय। त्यामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्येही पाणी साचलंय। तसंच आज रविवारचा दिवस आहे, त्यामुळे मेगा ब्लॉक आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये रेल्वेचा खोळंबा होता कामा नये अशी देखील इच्छा काही प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येते आहे। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही जोर कायम असणार आहे। तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत निखिल चव्हाण आमचे प्रतिनिधी आहेत। निखिल, सकाळपासून मुसळधार पाऊस मुंबई आणि उपनगरांमध्ये सुरू आहे। काही ठिकाणी पाणी साचलंय का, अशा संदर्भातल्या काही माहिती समोर आल्यात का? नक्कीच पाहायचं झालं तर काल रात्रीपासून पावसाचा जोर आहे तो कायम आहे। नवी मुंबई, मुंबई आणि मुंबई उपनगरात हा जो पाऊस आहे त्याची संततधार आहे। काल आणि आज हवामान खात्याकडून हा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला होता। त्यानुसार आज हा पाऊस या ठिकाणी पडत असताना पाहायला मिळतात। आज सकाळपर्यंत तरी कुठेही पाणी साचल्याची बातमी आहे ती नाहीये, परंतु सकाळपासून मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना एकच दिलासा या ठिकाणी मिळाल्याचं पाहायला मिळतंय। रविवार आणि शनिवारची सुट्टी घालवण्यासाठी अनेक नागरिक आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत आणि पावसामध्ये आनंद व्यक्त करत असताना हा दिलासादायक पाऊस आपण या ठिकाणी म्हणू शकतोय। निखिल, आज मुंबईसह कोणकोणत्या ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आलाय? नक्कीच मुंबई तसेच रायगड आहे तो पावसाचा अलर्ट या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि याच माध्यमातून आता पासून पडतोय त्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडत असताना हवामान खात्याचा अंदाज घेऊनच बाहेर पडण्याचे जे इशारा आहे तो हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर या संदर्भात आणखी बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांच्यासोबत। राजन, कोकणामध्ये देखील आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, काय अपडेट्स आहेत? प्राची, नक्कीच रात्रीपासूनच कोकणामध्ये जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत आणि पाहायला गेलं तर त्याचबरोबर वाऱ्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे। पूर्ण रस्ते या ठिकाणी जलमय झालेले आहेत आणि सागरी किनारपट्टीमध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढताना दिसतोय। त्यामुळे नागरिकांनी हवामान खात्याच्या अंदाजानुसारच या ठिकाणी त्या परिसरामध्ये जे पर्यटनासाठी जातात त्यांनाही सतर्कतेचा इशारा, त्यावर नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। पहाटेपासूनच पावसाचा जोर अजून वाढलेला आहे आणि आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडनं आला असल्यामुळे पूर्णपणे आता नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचा या ठिकाणी प्रशासनाने इशारा दिलेला आहे। प्राची, धन्यवाद राजन, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर बघतोय कोकणामध्ये देखील रात्रीपासून मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे।